विधानसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे आणि सेना बीजेपीचं जे युद्ध आहे संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळते। वसई विरार परिसरात देखील काही शिवसैनिक नाराज आहेत, त्यांची नाराजगी दूर झाल्याचं बोललं जाते। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, नेमका प्रचार कशा प्रकारे सुरू आहेत, काय सांगाल की प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे। आधी सुरुवातीला काही शिवसैनिक नाराज होते, आता सगळी खलबतं संपलेली आहेत। कशा प्रकारे वातावरण आणि बीजेपीचं आव्हान तुम्ही कसं स्वीकारले? नाही, आपण बोललात की शिवसैनिक नाराज वगैरे आहेत, परंतु नाराजी वगैरे काही नसते। प्रत्येक पक्ष, प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी आपला पक्ष कसा वाढेल हे बघत असतो आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले होते। शीट भेटली नाही म्हणून नाराज जरी असलो तरीसुद्धा मातोश्रीचा जो आदेश येतो, पक्षाचा जो आदेश येतो, त्या आदेशाचं पालन करावं लागतं। त्यामुळे ह्या महाविकास आघाडीचे जे आपले उमेदवार आहेत विजय पाटील यांना आमचं पूर्ण समर्थन आहे आणि गेल्या 15 दिवसापासून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। बीजेपीचं आव्हान तुम्ही कसं स्वीकारलं? नाही, बीजेपीचं आव्हान असं काही नाही आहे मला वाटतं इथे, कारण आताचे जे कॅन्डिडेट आहेत ते कुठे वसईमध्ये दिसलेलेच नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं आव्हान आहे असं वाटत नाही। आमची खरी जी लढत आहे ती बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्येच आहे, महाविकास आघाडी। त्यांच्यासोबत विवेक पंडित देखील आहेत आणि त्यामुळे त्यांचा फॅक्टर चालू शकतो। नाही, विवेक पंडितांबद्दल जर बोलायचं झालं, त्या 2009 साली विवेक पंडितांना आम्हीच जिंकवलं होतं। रात्रंदिवस काम करून आम्हीच त्यांना चांगल्या मतांनी जिंकवलं होतं आणि पहिले वसईतनं एखाद्या पक्षाचे आमदार निवडून आले होते। परंतु त्यांनी जनतेच्या, ह्या वसईच्या जनतेचा अक्षरशः म्हणजे विश्वासघात केलेला आहे। कारण ज्या प्रश्नावरती आम्ही विवेक पंडितांना निवडून दिलेलं होतं, मग ते 27 गावांचा विषय असो किंवा इथले स्थानिक प्रश्न असो, त्यावरती विवेक पंडित काहीच काम करू शकले नाहीत। निवडून आल्यानंतर 5 वर्ष आमदार म्हणून इथे केव्हा दिसले नाहीत। त्याच्यामुळे विवेक पंडितांचं मला नाही वाटत इथे काय जादू चालेल असं काहीच चालणार नाही। नेमकं आव्हान कोणाचं आहे तुम्हाला? नाही, आव्हान हे बघा, इथे जे 30 वर्ष राज्य करतायत त्यांच्याच विरुद्ध आम्ही हे भाजप वगैरे मला नाही वाटत इथे काय फरक पडेल। जे 30 वर्ष राज्य करतायत त्यांची आणि महाविकास आघाडीची ह्यांचीच लढत आहे। तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारे सध्या प्रचार सुरू आहे आणि भाजपचं आव्हान तुम्हाला वाटतंय का? आता प्रचार जर म्हटला तर प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि प्रचार हा जोरदार हा चालू आहे। आणि म्हटलं भाजप हा आत्ता पहिल्यांदाच हा विधानसभा लढत आहे। विधानसभा लढत असताना जर पाहिलं, आज आपण संपूर्ण वृत्तपत्र बघत आहात, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, अशा गोष्टी ते बोलतात आहेत। तर मी आपल्याला सांगू इच्छितो, एक है तो सेफ है हे असे बोलतात, पण 2014 सालीसुद्धा मोदी सेफ होते, 2019 सालीसुद्धा मोदी सेफ होते, परंतु 2024 साली ह्या महाराष्ट्राची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना फोडल्यानंतर ते अनसेफ झालेले आहेत। तर ह्याच्यामुळे येणारा हा महाराष्ट्र आहे हा संपूर्ण जाणून आहे की भाजप जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचे उद्योगधंदेसुद्धा जर पाहिले, मी गेल्या आठवड्यातच एक टी व्हीवरती BBC वर्ल्ड न्यूजवरती न्यूज पाहिली, गिरीश कुबेर आपले लोकसत्ताचे संपादक आहेत, त्याने पाहिलं की त्यात गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही उद्योगधंदे आलेले नाहीत आणि महाराष्ट्र एक प्रगतिशील महाराष्ट्र हा अधोगतीला ह्या भाजपने नेलेला आहे आणि त्याला सर्वस्व जबाबदार इथले हा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। त्याचबरोबर तुम्ही पाहिलं आता जर इथे भाजपचा वसईमध्ये जर बघितलं तर भाजपला सर्वाधिक लोकसभेमध्ये मतदार होती, ती पुन्हा टिकू शकेल भाजप? नाही, इथली जे गेल्या वेळेला अनेकदा मी पाहिलेलं आहे, गेल्या 4-5 इलेक्शन मी पाहिलेलं आहे। अनेकदा लोकसभेला इथला जो हिंदी भाषिक आहेत ते बऱ्याच वेळेला मतदान ते लोकसभेला त्यांना करतात आणि ज्या वेळेला विधानसभेचं इलेक्शन येतं तर त्यावेळेला ते वेगळ्या लोकांना मतदान करतात। कमळाची जादू चालणार नाही इथे वसईमध्ये कमळाची जादू चालणार सुद्धा नाही आणि त्यांचे ज्या उमेदवार जे उभे आहेत ज्यांचे जे काही त्यांचे वडील इथे काही आमदार होते, पण त्या शिवसेनेमुळे आमदार होते हे त्यांना जनतेला माहिती आहे। आणि ज्या पद्धतीने इथले जे भाजपचे खरे प्रामाणिक कार्यकर्ते होते, खरे उमेदवारासाठी ते होते, पण काही ब्लॅकमेलिंग करून ती सीट मिळवलेली असं मला वाटतं आहे। कारण ज्या प्रामाणिक कार्यकर्त्याला इथल्या सीट मिळायला पाहिजे होती, लढाई ती प्रामाणिक कार्यकर्ते झाली असती तर खरंच इथे मग ते वेगळं येऊ शकलं असतं असं मला वाटतं। खरोखर विवेक पंडित फॅक्टर ह्या निवडणुकीत चालणार नाही असा ठोस दावा जे आहे शिवसैनिकांनी केलेला आहे, परंतु हा दावा कितपत यशस्वी आहे ते आपल्याला 23 तारखेला कळणार आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नालावडे, वसई।